म्हणता की तुमची कमिटी काढलेली आसा एलायन्सा खातीर, पूण दुसऱ्या सायडीच्यान आम आदमी म्हणटा की तुमी सिरियस ना म्हणून. कितें आमी सिरियस आसा म्हणून हांवें 3 फावटी जो त्यांचो अध्यक्ष आसा बाब वाल्मिकी हाजे कडेन हांवें इनिशिएटीव घेवन आमी उलोवपाक कॉमेस केला. तेजे नंतर जर गोंयचे सगळे लिडर म्हणटात अलायन्स जाय आनी तेंचे केंद्रीय लिडर जे आसात ते येतात आनी थंय आमच्या युरी आनी एल्टनाच्या कॉन्स्टिट्युएन्सी घुसतात आनी मायनॉरिटीकूच टार्गेट करतात. म्हणजे हें कसलें पॉलिटिक्स तें कळना. म्हणजे एक कडच्यान अलायन्स जाय म्हणटा एक कडच्यान हें. सो हांवें 4 दीस पयलीं आमच्या वाल्मिकी बाबाक फोन केलो आनी सांगलें अशें अशें चल्लां. तेजेर तुमची कितें ती क्लॅरिटी हें करा, कन्फ्युजन जावपाक जायना न्ही, क्लॅरिटी आसपाक. पूण काळूच तेंचो वायस प्रेसिडेंट म्हणटा की तुमी सिरियस ना म्हणून एक व्हिडिओ सुद्दां रिलीज केल्ले तेंच्यानी. तो अशें म्हणटालो की तुमी अशें केलां की बाणावलेरीन तुमी इंटरफियर हेच्या पयलीं जाल्यार बाणावले तेजे पयलीं अलायन्साचे टॉकूच नाशिल्लें न्ही. अलायन्साचे टॉक आतां सुरू जाला न्ही. आमी सगळे मतदारसंघान आमी काम करता, पूण आमी वचून फक्त एक मायनॉरिटी टार्गेट करपाचें. मायनॉरिटी टार्गेट करप म्हणजे कितें अर्थ जाता फक्त. आनी हाजे पयलीं जे आम आदमी पार्टीचे लिडर्स आशिल्ले जे सोडल्यात तेंगेले सगळ्यांनी स्टेटमेंट पळया तुमी की प्रत्येक फावटी तेणी सांगलां की काँग्रेसीक टार्गेट करा. तरी आसतना गोंयकारांचे उलो आयकून आमी लार्जर अपील केली. आमी तेंचेर रिएक्ट जालना, आमी कांयच क्रिटिसायज केलें ना, कोणाकूच क्रिटिसायज करना. आमी म्हणटा सगळ्या अजुनूय आमी आम आदमी पार्टी तयार आसात. जर ते सारके सिरियस आसात आमी तयार आसात. सेम म्हणटा आसा जाल्यार ती एक्शनान कन्वर्ट जावपाक जाय न्ही. जेन्ना हांवें तेजेर उलयलो तो म्हणपा आपूण चॅक करता. अतिशी जर थंय वयता आनी फक्त मायनॉरिटीकूच टार्गेट करता, मायनॉरिटीचे धर्मगुरूचे बरोबर हें करता, पयशाची ऑफर दिवप. म्हणजे तुमी फक्त कितली क्वेश्चन्स जाले, 40 क्वेश्चन्स. आमचे आमदार आसा ते फक्त 3. पण 3 तुमी 2 मतदारसंघां वचून आमच्या आमदारांक टार्गेट करता. आनी आमदारांनी येवन म्हाजे कडेन कंप्लेन केल्ली आसा आनी आमदारा कडेन एविडन्स आसात. विदावट एविडन्स आमी उलयनात. गरज पडल्यार एविडन्स, कारण आमचे खंयच्याच हितूंक हांव ते एटमॉस्फियर जो अलायन्साचो एक एटमॉस्फियर आसा तो पेड्यार करपाक सोदना. अजुनूय आमी आम आदमी कडेन अलायन्स करपाक आमी पॉझिटीव आसा. ते आमी व्हिडिओ आमी रिलीज करना जावं डॉक्युमेंट्स आमी कांय रिलीज करना. कित्याक आमकां दिसता की सगळ्यांनी एक जावपाक जाय. सो आमी पाशयेस काडटाक, आमी सोंसताक, आमी कितलेय सोंसपाक आमची तयारी आसा. सध्या तुमच्यांनी 2 जाणांक सस्पेंड केला पळय, एक मनीषा उजगांवकर आनी एक्सपायल केला 6 वर्सांक लागून. ते कित्याक म्हणून तुमच्यानी ते आमची डिसिप्लिनरी कमिटीचे जे आसा काल स्पोक्समॅन आसा त्यांनी ऑलरेडी दिल्ले आसा आनी काल तेजेर अमित पाटकरान तेजे सारको स्टेटमेंट आहा तो कंडेम केला आनी तेणी म्हटल्यार तेंच्यांनी बीजेपीच्या अगेन्स्ट आनी आरएसएसच्या आयडियोलॉजीच्या अगेन्स्ट तेंच्यांनी काम केलां आनी तुमच्यांनी ताका सस्पेंड एक्सपान्स केला म्हणून. ते तूं डिसिप्लिनरी कमिटीचे रिपोर्ट आसता तर तातूंतल्यान तुमकां कळटलें कितें एक्झॅक्टली कितें जालें. पण तुम्ही पाहूंक ना तो रिपोर्ट कित्याक करून आसा सगळें तेजेर डॉक्युमेंटेशन आसा. ऑलरेडी काल आमचो स्पोक्सपर्सन तुमचे कडेन उलयलो आसा. एकदम क्लियरली सांगून जाणीचा की कितें एक्झॅक्टली इश्यू एंटी पार्टी एक्टिविटी जेन्ना करतात, पार्टी म्हणून पार्टीक डिसिप्लीन आसता, शिस्त आसता. सो पार्टीचे खंयचेच इश्यूज घेवन पब्लिका कडेन वचप नासता, हो पयलो इश्यू आसता. ताका त्यो एंटी पार्टी एक्टिविटी जाता. एक्सपायल केला निर्णय फाटी घेवचे ना तुम्ही. ते डिसिप्लिनरी कमिटी आणि एक्झिक्युटिव्ह कमिटी कडेन आसता. म्हाजे कडेन एकल्याकडेन लास्ट टाइम सेम इश्यू विजय आमचे हांव सकाळी सुद्दां विजया कडेन उलयलो आसा. स्टेटमेंट केला की युरीन आपणाक मेसेज करूंक ना म्हणटा तो. सो जाय जाल्यार आपण फॉरेन्सिक हे करता. कशी पळयता तुम्ही वाद? तेंचे भितर थोडो कम्युनिकेशन गॅप जाल्लो आसा. तो कम्युनिकेशन गॅप हेजे मुखार आमी जावची ना हेजी तकलेन घेतल्या आमी. कारण मेसेज कदाचित एक तो दुसऱ्या नंबराचेर, कारण वेगवेगळे नंबर स्टोर केल्ले आसतात, खंयच्या एकाचे नंबर पावल्लो आसपाक शकता. सो हांव युरी कडेन उलयलां आनी आमच्या विजया कडेन उलयलां आनी म्हाका दिसता हो इशू परत जावचे ना, कम्युनिकेशन गॅप जावचे ना. आमी ते कम्युनिकेशन अलायन्स करच्या पयलीं एक ट्रस्ट बिल्ड करपाक जाय. तो ट्रस्ट बिल्ड तुमी कोण करतलो दोगांच्या ट्रस्ट आसा न्ही. आमी पयर मेळ्या उलयल्याक बीन आमी कंप्लीट एटमॉस्फियर असो पॉझिटिव्ह दवरपाक सोदतात. आमी सगळ्यांक अपील करतात की अलायन्साचें डिस्कशन जाता आसतना आमी खंयचेच हें गोंधळ जावपाक जायना, हेजी आमी पार्टी पळयल्यार तुमी सेम उलयता, तुमी तेम उलयता, विजय सेम उलयता, आपूय सेम उलयता, पण तिगांच्या भितर तुमचो कम्युनिकेशन गॅप अशें सगळें जातलें. आमी वचून जेन्ना मेरेन चर्चा सुरू जायना तो मेरेन गजाली अश्योच आसतल्यो. फॉर्मल डिस्कशन आमचे 1-2 दिसांनी सुरू जाता. मेसेज करता, फोन कॉल करून तुवें सांगना कम्युनिकेट काय म्हणटा तुम्ही. आमदार 7 आमदार आसा ते आसा जे कितें कम्युनिकेशन गॅप आसा. हांवें सांगलें न्ही, कम्युनिकेशन जे गॅप आसा, जो कितें उणीव आसा
त्यो आमी पयस करतले क्लॅश बिटवीन युरी एंड विजय डेफिनेटली ते दोगूय बरे लेजिस्लेटर दोगूय इश्यूज रेज करतात आनी गोंयकारां खातीर फायट पूण करतात. जी लेजिस्लेटिव्ह पार्टी आसा काँग्रेसची आनी जी तुमची पार्टी आसा पॉलिटिकल पार्टी हेच्या भितर कम्युनिकेशन घेवपाक काय म्हणटा कित्याक लेजिस्लेटिव्ह विंग आसा ते डिफरंटच गोश्टी सांगता तुम्ही एज अ पार्टी कित्याक काल जे भाशेन कन्फ्युजन जालें तुमच्या खंय confusion भितर जालां? टायमा पळय कन्फ्युजन तुमी बेश्टेच कन्फ्युजन नासतना कन्फ्युजन तुम्ही मेसेजीक लागून ते कन्फ्युजन जालें काय दिसता तुमकां? सांगतो न्ही कितें तरी कम्युनिकेशन गॅप आसा. धाडून नासली म्हणटा Sir, is this communication gap or trust deficit, sir? नो नथींग देर इज सम कम्युनिकेशन गॅप आनी जेन्ना गॅप हें जालें इश्यू जाले तेन्ना युरी स्वता जावन म्हाका फोन केलो तो म्हणपा आपल्यान विजय बाबाक फोन केल्लो आनी विजय बाबान मागीर तो घेवन सो मागीर हांव विजय बाबा कडेन मी उलयलो तो म्हणपा लागलो एक आपल्याक चेर अशें इश्यू जाल्लो आसा मॅसेजी खातीर सो हेणें मॅसेज धाडली ती दुसऱ्या एका खंयची तरी मोबायल जो तेणें स्टोर केल्लो आशिल्लो विजयाचो तो म्हणपा लागलो हेजे वयल्यान पयली मॅसेज आशिल्लो विजय म्हणटा आपल्या कडेन 2 मोबायल आसात तितलो एक मोबायल आसा तोच आपूण यूज करता दुसरो आसा तो नंबर नॉर्मली कोणा कडेन ना सो तेगेले सो तेज सम कम्युनिकेशन गॅप पूण तेजो व्हडलो इश्यू म्हाका दिसता तुमी करपाक जाय talking of that you are positive of alliance. Will you वी आर कॉन्फिडंट No, no, ऑफ I have a लार्जर अलायन्स विथ ऑल द ओपोजिशन इन्क्लुडींग आम आदमी पार्टी सुद्धा आमी पॉझिटिव्ह आसा पूण जंय खंय अशे हिकअप्स आसतात ते मातशे पयस करपाक जाय आनी पॉझिटिव्ह एटमॉस्फियर आसलें जाल्यारूच अलायन्स तो बरी जाता सो त्या खातीर आमी सगळे पार्टी कडेन अपील करतात की कितेंय बारीक बारीक हें आसल्यार आमचे लार्जर इंट्रस्टा खातीर आमचे मतभेद आमी कुशीक दवरुया आनी लार्जर इंट्रस्टा खातीर आमी एकठांय येवन गोंयकारांक आमी एक आसात ही मेसेज so will you give up Delhi and Benawali for AAP? Will you leave? तें जेन्ना डिस्कशन जाता तेन्ना सांगतलें न्ही हांव हेगडे कडेन कित्याक उलोवं हांव खंयची सीट दितलो ना तें No, they are already representing those seats now. They are party डायरेक्ट आम आदमी पार्टीचो जो अध्यक्ष आसा तेजे कडेन हांव उलयतां सो तेजे कडल्यान आमी It is डिस्कशन obvious now that sitting MLAs listen, sitting MLAs are named. MLA असताना तुम्ही क्लिअर करपाक important आहे. इश्यू आसा ते आमी बिडिया कडेन उलोवन डिस्कशन करपाक शकना न्ही हांव तुमचे कडेन उलोवन कसो आम आदमी कडेन मागीर वयतलो जावं गोवा फॉरवर्डा कडेन वयतलो जावं आरजी कडेन वयतलो मी हांव तेंचे कडेन उलोवन हांव तेंचे कडेन उलोवन नंतर तुमचे कडेन येतलो न्ही It is obvious now sitting MLAs will get preference. तुमचे कडेन उलोवन हांव तेंचे कडेन कसो वयतलो तुम्ही आता आम आदमी पार्टीकडे वयतले का त्यांची वाट पळयतली तुमच्याकडे येवपाक? कितले ल्हान जावन कोणा कडेन वचपाची तयारी आसा कारण गोंयकारान आमकां मेसेज दिल्यात तुमी लीड घेयात अलायन्स करपाक सगळ्यांक एकठांय हाडपाची जबाबदारी आमची आनी आमी ती जबाबदारी बेस बरें पुरी करतले मीटिंग झालं स्टार्ट तुमच्या alliance आमी प्रिलिमिनरी टॉक्स ऑलरेडी सगळ्या पार्टी कडेन केल्ले आसा फॉर्मल डिस्कशन आतां आमची काल कमिटी अनावन्स जाल्ले आसात आमगेल्या खरगे साहेबांनी अनावन्स केल्यात आनी ते कमिटी आतां मुखाली टॉक करता आनी बेगीनची बेगीन आमी अलायन्स कंक्लूड करता अमित पाटकर ऑफिसान दिसती पडना सो त्याच्यामध्ये किती वाद आसा? तो भोंवता आसतलो पार्टीचें काम करपाक Sir, all is good between you and Amit Patkar because वी हॅव नो इश्यू विथ एनी मेंबर्स any member are saying particular about Amit Patkar. वी डोंट हॅव एनी इश्यू वी डोंट हॅव एनी इश्यूज थँक्यू